श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशीच्या यमदीपदान कसं करावं किंवा या दिवशी यमदेवतेची आपल्याला पूजा अर्चा कशी करावी किंवा आपल्याला या दिवशी सेवा काय करायची आहे याची सविस्तर माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. मी शीतल तुमच्यासोबत गप्पा मारते आपल्या वीर मराठी एक नवी दिशा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला यमाची सेवा का करायची आहे? कारण की खूपच असं प्रभावी असा हा दिवस आहे. जर तुम्ही या दिवशी यमदेवतेची पूजा अर्चा सेवा करत असाल तर तुम्हाला जो अपमृत्यू येणार आहे किंवा अकाल मृत्यू येणार आहे तो येण्याचं पूर्णपणे टाळत असतो. कारण की मृत्यू हा सगळ्यांनाच लिहिलेला असतो, पण जो अकाल मृत्यू असतो त्याची संभावना जी असते ती कमी होत असते. म्हणूनच आपल्याला या दिवशी यमाची सेवा केली पाहिजे, जेणेकरून आपलं घराणं आपली पूजा ही यमदेवता स्वीकार करून आपल्याला जो अपमृत्यू येणार आहे तो शक्यतो टाळणार आहे. तर तुम्हाला या दिवसाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे काय, तर संध्याकाळी दक्षिणेकडे आपल्याला इथे कणकेचा दिवा लावायचा आहे. आता कणकेचाच दिवा का लावायचा आहे, तर आपल्याला इथे या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे, एक लाल वात घालायचे आहे. कणकेचा दिवा लावण्यामागचं एक कारण म्हणजे असं की हा दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हा हा दिवा जेव्हा लावून संपून जातो तर हा दिवाचा जो कणिक जे असतं तर हे जे आपले बारीक जीवजंतू असतात ना त्यांना हे कणिक मिळावं यासाठी आपल्याला हा कणकेचा दिवा लावायचा आहे. आता तुम्ही हा दिवा जर घरात लावत असाल तर घरात हा दिवा लावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हा घराच्या बाहेर ठेवायचा आहे. जर तुम्ही घराच्या बाहेर लावत असाल तर तो आपोआपच तुम्हाला हा बारीक जीवजंतांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही हा दिवा लावाल तेव्हा कणकेचा दिवा लावायचा आहे. कणिक मळताना तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं नाही. विदाऊट मिठाचं तुम्हाला कणिक मळून घ्यायचं आहे आणि त्याचा एक दिवा तयार करून घ्यायचा आहे. तर या दिव्यामध्ये तुम्हाला बसेल तेवढं तेल घालायचं आहे, लाल वात घालायची आहे आणि हा दिवा घराच्या बाहेर दक्षिणेला दिव्याची ज्योत आपल्याला दक्षिणेकडे करायची आहे. लक्षात ठेवा, दक्षिणेला करायची आहे आणि हा दिवा तिथे पेटवून ठेवायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे आणि हात जोडायचे आहेत. यमराजांना प्रार्थना करायची आहे. एक मंत्र बोलायचा आहे की मृत्युंनाम दंडम पाशम्य कालेन श्यामाय सहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यजः प्रियंताम मम. हा मंत्र जाप तुम्हाला यमदेवतेसाठी बोलायचा आहे. कारण की आपल्याला अकाल मृत्यू येऊ नये किंवा आपल्याला अचानक मृत्यू जो काही येत असतो त्याची संभावना कमी व्हावी यासाठी तुम्हाला हा मंत्र जाप इथे अवश्य करायचा आहे. आता हा मंत्र तुम्ही स्वीकारावा अशी प्रार्थना यमदेवतेला सुद्धा करायची आहे. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे. कारण की इतर कोणत्याही दिवशी तुम्ही दिव्याची जेव्हा पूजा करता तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही हा कधी दिवा लावत नाही. फक्त हा एकच दिवस असा आहे की तुम्हाला दक्षिण दिशेला हा दिवा ह्या दिव्याचं म्हणजे दिव्याची वात आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे. कारण की दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते आणि यम धर्मराज ही मृत्यूची देवता आहे. म्हणून तुम्हाला या दिवशी ही पूजा केल्यामुळे तुमचा अपमृत्यू जो येणारा असतो तो टळतो. म्हणून यामागे अगदी सुंदर अशी एक कथा आहे. ती सुद्धा कथा तुम्हाला आज मी ते सांगणार आहे. तर ही कथा अशी आहे, एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला, काय रे, आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राणहरण केले आहेत, पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला की तुमच्यामध्ये तुम्हाला वाईट वाटलं की तुम्हाला दुःख झालं? तर थोडा विचार करून दूतांनी त्यांना उत्तर दिलं, आठवतो असा एक प्रसंग आम्हाला आठवतो. धर्मराज म्हणाले, सांगा बरं. दूत म्हणाले, महाराज, पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राणहरण करताना आम्हाला अतिशय दुःख झालं. एवढं दुःख होण्याचं कारण, महाराज, या राजकुमाराचा विवाह 4 दिवसांपूर्वी झाला होता. सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंदी आनंद होता, पण तो आनंद संपण्याच्या आत राजपुत्राच्या आपल्याला विवाहाचा साजशृंगार उतरवायच्या आतच त्याचे प्राण हरण करण्याची वेळ आमच्यावर आली. नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राण हरण करताना आमचे डोळे ओले झाले. तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले. हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटलं. त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. तोच दूत पुढे म्हणाला, महाराज, कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये असे काहीतरी करा.
म्हणून विचार करून यमराज म्हणाले, ठीक आहे, जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे 5 दिवस दीपोत्सव साजरा करतील, त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही. तेव्हापासून ही प्रथा पडली आहे की असं म्हणतात की या दिवशी तुम्ही यमाची पूजा केली तर तुमचं अपमृत्यूचं प्रमाण कमी होईल किंवा अपमृत्यू तुम्हाला कदाचित टळेल. त्यामुळे तुम्हाला या दिवशी यमाची सेवा करायची आहे आणि तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन उपायांसह, माहितींसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.